सेवे लागी सेवक झालो.
तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आहे. सहज लीळे उदकी वह्या तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेर. निळा म्हणे धराल हाती, निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेर. आम्हा अवघे भांडवल, आम्हा अवघे भांडवल विठ्ठल एक विठ्ठल, एक विठ्ठल एकला. आम्हा अवघे भांडवल एक विठ्ठल एकला. काया वाचा मनोभावे येथे जीवे वेचलो. काया वाचा मनोभावे येथे जीवे वेचलो. परते काही नेणे दुजे, परते काही नेणे दुजे तत्वबीज पाऊले. तुका म्हणे संत संगे येणे रंगे रंगलो. तुका म्हणे संत संगे येणे रंगे रंगलो. काया वाचा मनोभावे येथे जीवे वेचलो. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 929 क्रमांकाचा हा अभंग असून 4 चरणांच्या या अभंगात तुकाराम महाराजांनी स्वतःला भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी समर्पण करण्याची जी बात आहे, जी गोष्ट आहे, ती त्या ठिकाणी सांगितली आहे. मनुष्य जीवनभर असा राहतो. कसा राहतो? काही स्वतंत्रतेत राहतो, काही पराधीनतेत राहतो, काही स्वतंत्रता आणि काही पराधीनता असं राहतो. सामान्य माणसाचं मी आपल्याला सांगतो, तुकाराम महाराजही आपलं असंच सांगतात. कुठे म्हणतात मी खूप पराधीन आहे देवा. जिणे पराधीन आणि का हाती बहुपाशी बांधलो दृढपाशी बांधलो संचिती. प्रारब्ध क्रियमाण सांगाती भवंती आता आपुल्या. बरं, मी पराधीन आहे म्हणतात या कर्माच्या वगैरे वगैरे, पराधीन म्हणून राहतो. आणि कुठे म्हणतात की जगताकारी झाली सत्ता वारुणी गेली पराधीनता आता आपलेच अवघे आपलेच आता. लाज आणि चिंता दूर आहे. स्वतंत्रता मी स्वतंत्र आहे, स्वतःच्या तंत्राप्रमाणे चालणार आहे, वागणार आहे, मला कोणाचा अंकुश नाही असं म्हणतात. परमार्थातली ही फलीभूत अवस्था आहे की कोणाचा अंकुश नाही, स्वतंत्रता आहे. आणि संसारातली अवस्था कळल्यानंतर म्हणजे परमार्थात प्रवेश, विचाराचा प्रवेश परमार्थात होत असताना संसारातली जी अवस्था आहे ती जी आपल्या निदर्शनाला येते ती अशी असते की जिणे पराधीन आणि काय. सतत आमचं जीवन कुणाच्या तरी हातात आहे, आमच्या हातात आमचं जीवनच नाही अशी गोष्ट आहे. आणि प्रत्येकाला स्वभावता स्वाभाविकता ही आहे की आपल्याला जीवन स्वतंत्र असावं अशी गोष्ट आहे. नवीन मुलगी आपला लग्न करताना सहचर निवडताना ती असंच म्हणत असते की त्याला आईबाप नसले पाहिजे. हल्ली नवीन मुली असंच करतात, आईबाप नसले पाहिजे. मग आता हिला आभाळातून पडलेलं पार्सल आणून द्यावं काय, कुठे सापडेल तसं. विनोद नाही आहे, गांभीर्याची गोष्ट आहे अशी गोष्ट आहे. कारण ती सासू सासरवास करेल, तो सासरा काहीतरी मागेल, आमच्यामध्ये लुडबुड करतील, ते नकोच खटखटा मला. शाबास अशी गोष्ट आहे. स्वतंत्रता प्रत्येक माणसाला अपेक्षित आहे अशी गोष्ट आहे. पण ॲक्सिडेंटली त्याला पराधीनता येते. नोकरी करावी लागते, धंदा करावा लागतो, कोणाच तरी ताब्यात जावं लागतं अशी गोष्ट आहे. तेही करावं लागतं, पण त्याच्यातून स्वतंत्रतेला येण्याकरता धडपड असते. पण सगळीच काही पराधीनता नसते, स्वतंत्रताही असते. नोकरी माणसाने केली तरी 8 तास नोकरी केल्यानंतर घरी गेल्यानंतर मग तो साहेब काय घरी येतो काय काम सांगायला. घरी स्वतंत्रताच असते. असं काही स्वतंत्रता काही पराधीनता अशी असते. आणि काही वेळेला मनुष्य स्वतःसाठी स्वतंत्र असला पाहिजे. परमार्थातही या भूमिका आहे. आत्ता बोललो आपण की स्वतंत्रतेची भूमिका आहे. ही स्वतंत्रतेची भूमिका
म्हणजेच जीवनमुक्तीची भूमिका आहे, दुसरं काही नाही. जीवनमुक्तीशिवाय खरी स्वतंत्रताच नाही. आपल्याला व्यवहारात जरी स्वतंत्रता वाटली असली तरी ती स्वतंत्रता नाही अशी गोष्ट आहे. आणि जीवदशेमुळे परतंत्रता येत असली तरी ती परतंत्रता ओरिजिनल मूलभूत नाही आहे, ती आगंतुक आहे, ती जाणारी आहे. म्हणून व्यवहारातल्या या भूमिका, परमार्थातल्या या भूमिका, पण याला एक अपवाद आहे. काय अपवाद आहे? अपवाद असा आहे की स्वतंत्रता आपल्याकडे असताना सुद्धा आपण एखाद्या वेळेला आपण होऊन राजी खुशीने परतंत्र होत असतो, अशी गोष्ट आहे. राजी खुशीने परतंत्र होत असतो. लग्नात एखाद्याच्या कन्येशी लग्न करताना सगळे म्हणत असतात सावधान. म्हणजे काय आहे सावधान? म्हणजे आत्तापर्यंत तू चांगला होतास, आता तू बिघडणार आहेस, आता तुला पराधीनता येणार आहे, आता तुला कोणती एक पाऊल सुद्धा विचारल्याशिवाय टाकता येणार नाही, ती म्हणेल ती आणून द्यावं लागणार, हे करणार आहे, असे बरेच अर्थ आहेत. त्यातला हा एक अर्थ सावधान. पण ती पराधीनता मनुष्य आपणहून स्वीकारित असतो. एक व्यवहारातली पराधीनता काही अंशात स्वतः स्वीकारित असतो आणि मग ती मानगुटीवर बसल्यानंतर मग ती जड जाते. मग कधी याच्यातून सुटेल असं वाटतं. हा प्रश्न स्वतंत्र आहे. तसंच परमार्थातही मनुष्य पराधीनता जाणून बुजून स्वीकारित असतं. कशा करता? तर ज्या वेळेला मनुष्य साधनेत येतो त्यावेळेला त्याला वाटतं आपल्याला साधना करायची. काय करायचं आहे? नामस्मरण करायचं आहे. काय करायचं आहे? भक्ती करायची. कशी करायची? कोणाला तरी विचारलं पाहिजे, कुठंतरी पाहिलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, अशी गोष्ट आहे. आणि मग मी आता परमार्थात आलो तर मग मी आता स्वतंत्र होईन, आता मी मुक्त होईन, या सगळ्या जन्ममरणातून मुक्त होईल, प्रपंचातून मुक्त होईल, पराधीनतेतून मुक्त होईल. मुक्त अवस्था परमार्थामध्ये आहे हे परमार्थाला सुरुवात केलेल्या साधकाच्या लक्षात येतं. ऐकून येतं, वाचून येतं, कोणीतरी बोलून येतं, उपदेश करून येतं. मग ती परमार्थातली स्वतंत्र अवस्था प्राप्त करून घेण्याकरता आपली जन्ममरणाची परतंत्र अवस्था व्यवहारातली ती असू दे तरी इकडची एक पराधीनता अजून एक सहन करावी लागते. ती कोणती? तर त्याकरता कोणत्या तरी गुरुकडे आपल्याला जावं लागतं. मग गुरुकडे आपण गेलं म्हणजे पराधीनता आपण स्वीकारली की नाही? इकडं जशी पत्नीची पराधीनता लग्न करून स्वीकारायची तशी तिकडं गुरूंची पराधीनता आणि त्यांचा शिष्य होऊन म्हणायची की मी तुमचा शिष्य होतो, तुमची सेवा करीन, मला आज्ञा द्या, तुम्ही काय साधना तुम्ही म्हणाल तशी करीन, तुमच्याकडे येईल, शेवटी तुम्हाला गुरुदक्षिणा देईल. ही पराधीनता आहे की स्वतंत्रता आहे? पराधीनता आहे. पण स्वतंत्रतेच्या अपेक्षेनं आलेली पराधीनता आहे. म्हणून ते स्वतंत्रतेचंच एक पाऊल आहे, त्यातलंच एक पाऊल आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग ते गुरु काही आपल्याला बसू देत नाहीत. ते म्हणतात तू रोज 4 तास जप करावं लागेल, तुला ज्ञानेश्वरीचं पारायण करावं लागेल, तुला अमुक करावं लागेल, तुम्हाला करू. मग कबूल होतो मनुष्य कबूल होतो. मग ते म्हणतात तुला वैराग्य धारण करावं लागेल, म्हणजे सगळ्या घरच्या लोकांचा मोह सोडायला लागेल. बरं ठीक आहे, सोडतो, तेही करावं लागतं. मग म्हणतात तुला भक्ती करावी लागेल, म्हणजे काया वाचा मनानं तुला पांडुरंगाचं स्वाधीन व्हावं लागेल. हे काय? ही पराधीनताच आहे, पराधीनता आहे. पण एक गोष्ट आहे, प्रापंचिक पराधीनता जी आहे की ती मनापासून अहंकारापासून सुरू होते. शरीराची सुद्धा पराधीनताच आहे. आता जर काही आजार झाला ते मनुष्याला पडून राहावं लागतं, काय करावं? मनाची पराधीनता आहे, बुद्धीची पराधीनता आहे, बुद्धीची मर्यादा आहे. मन एकीकडे ओढतं. बुद्धी, मन, इंद्रिये, शरीर, परिवार ह्या सगळ्यांच्या ताब्यात जावं लागतं. आणि या सगळ्यांच्या ताब्यात जाऊन व्यवहारातली पराधीनता अतिशय विनाशकारी आहे. ही पराधीनता शेवटच्या क्षणापर्यंत आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत पराधीनता राहून या पराधीनतेमुळे यांचा मोह अशा प्रकारचा होऊन हे माझेत अशा प्रकारचा भ्रम होऊन मनुष्याला जन्मजन्मांतर भोगावे लागतात. म्हणजे कल्पच्या कल्प न सुटणारी
अधिक अधिक जखडत जाणारी पराधीनता प्रपंचातली आहे आणि व्यवहारातली पण आणि परमार्थातली पण आहे. पण ही वेगळी आहे. वेगळी कशी आहे तर सद्गुरूंची पराधीनता, साधनेतली पराधीनता, भक्तीतली भगवंताच्या पराधीन होऊन राहणं आहे. ही सगळी पराधीनता स्वतंत्रतेच्या प्रांगणात पोचविणारी आहे ही गोष्ट आहे. म्हणून जर पराधीनता कोणती जर लादून घ्यायचीच आहे तर मग ती परमार्थाची पराधीनता लादून अशा प्रकारची घ्यावी. अशा प्रकारचा ज्या वेळेला निश्चय होतो त्यावेळेला साधक त्या दृष्टीने आणि त्या ठिकाणी सुसाट सुटायला लागतो. मग त्याची साधना सुरू होते आणि मग तो कशाचीच पर्वा करीत नाही, कशाची पर्वा करीत नाही. मग तो समर्पण करतो, त्या समर्पणात सर्वस्व असतं. असं हळूहळू इकडून तिकडं म्हणजे व्यवहारातून परमार्थाकडे हळूहळू असं जावं लागतं. अशा पद्धतीनं जर न गेलं, ऐका, अशा पद्धतीनं जर न गेलं, आपल्याला वर्चस्व आपलं कोणाचं मानायचंच नाही, आपल्या आपल्या मनाने सगळं करायचं, असं जर त्या ठिकाणी केलं तर आपण कितीही बुद्धिमान असू देत, आपण कितीही बहुश्रुत असू देत, आपण कितीही साधन आपल्या मनानं त्या ठिकाणी करीत असू देत, पण ते साधन कोणत्या वेळेला कोलमडून जाईल त्याचा पत्ता लागणार नाही. अशी गोष्ट आहे, पत्ता नाही लागणार. एखादं काम करायचं असलं ते इंजिनियरच्या आर्किटेक्चरच्या साह्यानं करावं. आपल्या मनाने करायला गेलं तर कुठेतरी गोळी राहील, कुठेतरी हवा येईल, कुठेतरी पाणी मुरेल, कुठेतरी झिरपायला लागेल, काहीतरी होईल ते. अशी गोष्ट आहे. म्हणून ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या त्या त्या गोष्टीचं जे परफेक्ट शास्त्र आहे ते शास्त्र आपल्याला जे सांगेल किंवा तो शास्त्रज्ञ जे सांगेल ते आपण विनम्रपणे करायचं, त्याची मर्जी सांभाळून करावी. मर्जी नाही सांभाळली तर तो कुठं खुंटी ठेवील आपल्याला सांगता येत नाही आणि पुन्हा आपण फसू. म्हणून नम्रपणे त्याच्या अधीन होऊन तो म्हणेल तसं करायचं, त्याची मर्जी संपादन करायची, अशी गोष्ट आहे. प्रपंचात सुद्धा मी पुरुष आहे, पत्नी बायको, ती काय करती काय, कधीतरी एखाद्या वेळेला मुक्का लावती चांगलीच, सांगता येत नाही. म्हणून पत्नीच्या अधीन जायचं तर जोपर्यंत राहायचं तोपर्यंत सगळं ऐकायचं, तुम्ही जे सांगाल ते ऐकू, बिना तक्रार, प्रश्न नाही. आणि इकडे तर गुरु ज्ञानदेव म्हणे, गुरूंचा मी दास नेणे साधनास आण काय, इकडे तसंच करायचं. असं असल्यामुळे जर यथार्थ ज्ञान आपल्याला नक्की पाहिजे असेल तर अधिकारी सद्गुरू काय, शाब्दे परेच निष्णातम ब्रह्मणी उपशरणा श्रयम असं म्हटलं. अशा सद्गुरूंच्याकडे त्या ठिकाणी जायचं आणि आपलं सर्वस्व समर्पण करायचं, काही मागे शिल्लक ठेवायचं नाही. ज्ञान झालं म्हणून समजा. आणि भक्तीच्या प्रांगणात यायचं सुद्धा देवाला समर्पण करायचं. तुकाराम महाराजांची अवस्था, या अभंगातली या अवस्थेची भूमिका काय आहे ते अनेक पैलूंनी आपल्या पुढे स्पष्ट करीत आहेत. भक्तीची भूमिका तुकोबांची आपल्या पुढे स्पष्ट करीत आहेत. कारण त्यांना व्यवहारात कोणाच्या पराधीन जाणं जमलं नाही. त्यांनी सहन खूप केलं, प्रपंचातलं सहन केलं, बायकोचं सहन केलं, शेजाऱ्याचं सहन केलं, कर्ज ज्यांचं होतं त्यांचं सहन केलं, वाटेल ते सहन केलं, पण पराधीनता नाही सहन केली. काय पराधीनता होती? सगळे घरातले बाहेरचे असंच म्हणत होते की तू त्या काळ्या विठोबाचा नाद सोड, आम्ही सगळे तुझे, तू म्हणशील तसं आम्ही करतो आणि तुला करवून घेतो, तुझ्याकडून वाटेल ते करतो, पण तू विठोबाचं नाव सोड फक्त. त्यांना विठोबाचं नाव यांना सोडायला लावून मग यांची पराधीनता पाहिजे होती, ती त्यांनी नाही मानली. म्हणजे स्वतः व्यवहारातल्या पराधीनतेला त्यांनी झुगारून लाथाडून अशा प्रकारचं लावलं, नाही स्वीकारली. ठीक आहे, परमार्थात येऊ आपण. परमार्थात आत्ता मी आपल्याला सांगितलं की ज्ञानाची साधना करायची असेल तर गुरूंच्या अधीन जावं लागतं. तुकाराम महाराज गेले नाही गेले. तुकाराम महाराजांनी इतकी उत्कट भक्ती केली, इतकी अत्युत्कट भक्ती केली की त्यांना गुरूकडे जाण्याची आवश्यकताच लागली नाही, अशी गोष्ट आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी इतकी गुरूंची भक्ती उत्कट केली की त्यांना देवाकडं जायची आवश्यकताच लागली नाही. एक एकच केलं दोन्ही संतांनी, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज. निवृत्तीनाथ गुरु घरीची घरी भेटले आणि त्यांची सेवा केली, इतकी केली की कोणत्या देवाकडे जाण्याची आवश्यकताच लागली काही नाही. मग काय झालं, मग देवानं बोलवलं त्यांना की ज्ञाना ये, तुला हा संप्रदाय चालवायचा आहे. आणि इकडे तुकाराम महाराजांना गुरुकडे जावं लागलं नाही, त्यांना गुरुने बोलवलं. सापडविले वाटे जाता गंगा असताना मस्तकी तुझा ठेवला कर. याचा अर्थ आहे काय आहे, हरीची भक्ती आणि गुरूंची भक्ती हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहे. एक जर व्यवस्थित आणि परिपूर्ण झालं तर दुसरी व्यवस्था आपोआप होते, आणि तिकडचं जर परिपूर्ण व्यवस्थित झालं तर इकडची व्यवस्था, भक्तीची अवस्था व्यवस्थित होते. हे सूत्र आपल्याला त्याच्यातून शिकता येतं. तुकाराम महाराजांना विचारलं की तुम्ही संसारातली पराधीनता स्वीकारली नाही, तुम्ही परमार्थातली गुरूंची पराधीनता स्वीकारली नाही, स्वीकारली. अहो काय सांगू तुम्हाला, स्वप्नात तर भेट झाली गुरूंची, खरी जागृती झाली पण नाही बरं का. अनुभव आला, सत्यगुरुराय कृपामध्ये केली, पण स्वप्नात भेट झाली. त्या स्वप्नात भेट झाल्यावर सुद्धा त्या गुरुजींनी काय मागितलं, बिचाऱ्याने एक पावशेर तूप मागितलं, तेवढं सुद्धा नाही देणं झालं. आता नसल्यावर काय देईल माणूस, स्वप्नात काय देईल, स्वप्नात काय त्याचं तरी काय आपल्या हातात असतं, सगळ्या विनोदाचाच भाग आहे सोडा. तर इकडची पराधीनता झुगारली, तिकडची पराधीनता येऊच दिली नाही, तरी सगळं काम झालं. पण तुम्ही पराधीनता स्वीकारली की नाही, म्हणे हो स्वीकारली. तर मग काय केलं, तर तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा अवघे भांडवल एक विठ्ठल एकला. आम्हा अवघे भांडवल, साधन करायला काही भांडवल लागतं. भजन करायचं असलं विणा लागतो, मखवाज लागतो, टाळ लागतो, गाणं म्हणायचं असलं तबला लागतो, हार्मोनियम लागते, अजून काही वाद्य लागतात, तानपुरा लागतो, सगळं लागतं. काही करायला लागलं काहीतरी भांडवल लागतं. तर तुकाराम महाराजांना विचारलं, काय आहे तुम्हाला भांडवल, काय कशाचं. तर विठ्ठल आमचं भांडवल आहे. अरे विठ्ठल तर साध्य आहे तुमचं, विठोबाची तुम्हाला प्राप्ती करायची, साध्य भांडवल नसतं, भांडवल दुसरंच असतं. भगवान एके ठिकाणी म्हणतात, ज्ञानेश्वरी वाचा आपण, काय ऐसा अध्यात्म लाभ तया होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी. ज्यांनी उद्यम करताना म्हणजे उद्योग करताना म्हणजे कार्य करताना, धंदा करताना ज्यानं मी भांडवल म्हणून त्या ठिकाणी वापरलं, त्याला अध्यात्म लाभ प्राप्त होतो. अध्यात्म लाभ म्हणजे माझ्या स्वरूपाशी एकरूपता प्राप्त होते. थोडक्यात जास्त विस्तार तिथे काय, विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल, असं दुसरं एक प्रमाण. तर भांडवल विठ्ठल, तर याचा अर्थ असा आहे की साध्यही विठ्ठल आहे आणि भांडवलही विठ्ठल आहे. साध्य विठ्ठल आहे म्हणजे विठ्ठलाचं स्वरूप आहे. विठ्ठलाचं स्वरूप ब्रह्मस्वरूप, आत्मस्वरूप किंवा सगुण स्वरूप घ्या. प्रेमासाठी सगुण स्वरूप आहे, अनुभवासाठी व्यापक स्वरूप आहे. तर विठ्ठलाचं स्वरूप साध्य आहे आणि विठ्ठलाचं नाम भांडवल आहे, अशी गोष्ट आहे. भांडवल काय, विठ्ठलाचं नाम. म्हणून आम्हा अवघे भांडवल विठ्ठल काय, एक विठ्ठल एकला. एकटा एक विठ्ठलच आम्हाला आहे भांडवल. साध्यही तेच आहे, साधनही तेच आहे. नाम साधन, साध्य तेच. बाई काय करते, नवऱ्याचं नाव घेते, उखाणा घालून नाव घेते, आणि प्राप्त काय होतं, तो प्राप्त होतो, ती म्हणेल तसं वागतो, अशी गोष्ट आहे. झालं काम. त्याचप्रमाणे विठ्ठलाचं नाम घ्यायचं आणि विठ्ठलाचं स्वरूप साध्य अशा प्रकारचं ठेवायचं. तर विठ्ठलाचं नाम भगवंत एक विठ्ठलाचं नाम तुकाराम महाराजांनी घेतलं आणि निष्ठेनं घेतलं बरं का. विठ्ठल आमुचे जीवन, आगम निगमांचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा.
विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवळे मात विठ्ठलाची. आपलं कुळदैवत एक असतं, इष्टदैवत एक असतं, घरचे लोक एक असतात, बाहेरचे लोक एक असतात, आपलं साधन एक असतं, आपण एक असतो, साध्य एक असतं, सगळा बट्ट्याबोळ असतो. तुकाराम महाराज म्हणाले नाही, सगळं विठ्ठलच आमचं, दुसरं काहीच नाही, अशी गोष्ट आहे. तर साध्य म्हणून त्याचं नाम ऐका, त्याचं नाम साध्य म्हणून. गुण गाण्याकरता त्याचेच गुण, कथा करण्याकरता त्याचीच लीला, कीर्तन करण्याकरता त्याचीच प्रमाण तयार करायची, आपण कोणाची म्हणायची. बस भक्ती करण्याकरता भक्तीचं आलंबन तोच, ज्ञान मिळवायचं तर ज्ञानाचा विषय तोच, इंद्रियाने जो व्यवहार करायचा तो सगळं तेच. डोळे त्याच्याकडं, कान डोळे, कान डोळे, डोळे कान ते ठाई असं म्हटलं. सगळा इंद्रियांचा विषय, मनाचा विषय, बुद्धीचा विषय, अहंकाराचा विषय, चित्ताचा विषय, कर्मेंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा, सगळ्यांचा तोच विषय. तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता, सगळा त्यांचा विषय. तर अशा प्रकारे एक विठ्ठल एकला आम्हाला सगळं भांडवल हे अशा प्रकारचं आहे. हां, भांडवल आहे. भांडवल गाठी तरी विश्वास, विठ्ठली निश्चळ विठ्ठली विश्वास. म्हणून विठ्ठलाच्या एका नावानं, गुणानं, लीलेनं, स्वरूपाच्या चर्चेनं त्याला सर्व समर्पण केल्यानं माझी पूर्ण स्वतंत्रता मला प्राप्त होण्याचं साध्य मला मिळणार आहे, म्हणजे विठ्ठलच मला प्राप्त होणार आहे, या विश्वासानं एक आम्ही भांडवल त्या ठिकाणी तुकाराम महाराज. मी नेहमीच सांगत असतो, आजही सांगतो की तुकाराम महाराज खूप मोठे, खूप मोठे, खूप मोठे, आपल्याला कशाचं एवढं होत आहे ते असा भ्रम माणसं घेऊन बसलेत. तर तो भ्रमच आहे नुसता. तुकाराम महाराज मोठे काही एकदम मोठे झाले नाहीत, ते हळूहळू मोठे झाल्याचं त्यांचं चरित्र आहे. ते मुळात असू द्या कसे ते आपल्याला नाही बघायचं, पण ते हळूहळू मोठे झाले. आणि हळूहळू मोठे झाल्यानंतर हे हळूहळू मोठं होणं त्याने कुठून सुरू केलं आहे, काय सुरू केलं आहे सुरुवातीला, ते आपल्याला करता येतं का? मग त्यांनी जे हळूहळू सुरू करून ते एवढे मोठे झाले आहेत, तसं जर आपल्याला व्हायचं असलं तर ते आपल्याला सुरू करता येत असं ते आपण का सुरू करत नाही? आपण नाही ना सुरू करत ते, म्हणून आपण इथेच राहतो, अशी गोष्ट आहे. तर ते हळूहळू त्यांनी सुरू केलं. तर विठ्ठलाचं नाम अत्यंत प्रेमानं हळूहळू वेळ वाढीत 24 तास करता येतं. हो, करता येतं. झोपेत करता येतं, स्वप्नात करता येतं, जागृतीत करता येतं, आपला व्यवहार करता येतं. दुसरं बोलता बोलता आज जपमाळ अंतरी चालू ठेवता येते. 24 तास जर नामस्मरणाने आपली जीभ रंगली तर त्या यमाची, त्या काळाची, त्या विषयाची, त्या पापाची, त्या पुण्याची काय दिशा आहे आपल्या पुढे येण्याची? अजिबात नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून फक्त भगवंताचं नामस्मरण याच्यावर तुकाराम महाराजांनी जोर दिला पहिल्यांदा. पण एवढ्यावर भागत नसतं. नाम चालू आहे, पण प्रेमाला जर इकडं वाटा फुटल्या, इकडं जर घरातला मोह होऊ लागला, इकडं जर आसक्ती वाढू लागली, तर त्या ठिकाणी तेही चालत नाही, अशी गोष्ट आहे. अहंकारानं आपलं काही धरून ठेवायचं नसतं आणि आसक्तीनं देवाशिवाय दुसऱ्याची कशाची इच्छाच करायची नसते. इच्छा करण्याचा एक विषय देवच असावा लागतो आणि समर्पणाच्या गोष्टी हे सगळ्या असाव्या लागतात. त्यात अहंकार मुख्य असतो. एवढं साधलं की सगळं साधलं, हे नाही साधलं की काहीच नाही साधलं, अशी गोष्ट आहे. म्हणून एक विठ्ठल नाम भांडवल म्हणून वापरलं मी, तुकाराम महाराज म्हणतात. मग काय झालं त्याने? विठ्ठल नामाने पहिल्यांदा हृदयाची शुद्धी होते. हृदय चित्त आहे ना, ते मलिन आहे, ते मलिन अशा प्रकारचं आहे. हृदयस्थो ह्या भद्राणी विधुनोती सुहृत्सताम असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे. तर मलिन चित्ताचं शुद्धीकरण त्या ठिकाणी होतं. कशानं? नामानं.
रात्रंदिवस नाम याच्याकरता घ्यायचं की परमार्थ करायला योग्य आपलं मन किंवा चित्त तयार करावं, ते त्याच्याशिवाय होत नाही अशी गोष्ट. कोणती वस्तू कोणत्या डेटॉलने वगैरे कशाने धुवावी तेव्हा ती स्वच्छ निघते, हे जसं शास्त्र आहे, तसं मन नावाची वस्तू धुवून स्वच्छ करण्याकरता नाम नावाचा साबण आहे, दुसरा साबण नाही अशी गोष्ट आहे. म्हणून चित्त शुद्ध होतं, हृदयातलं अभद्र निघून जातं आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर मग परमार्थाची योग्यता येते. काय योग्यता येते परमार्थाची? काय योग्यता येते? मग नम्रता येते, सचोटी येते, समर्पण येतं, आसक्ती समाप्त होते. कोणी आपल्याला बोललं तरी त्याला परत उलटून बोलावं आपल्याला वाटत नाही, सहन केलं जातं, सहन करण्याची शक्ती येते. अशा अनेक शक्ती येतात, त्यात अनेक शक्ती येतात. आणि त्या शक्ती आल्यानंतर मग काय करावं लागतं ते महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. काया वाचा मनोभावे येथे जीवे वेचल. आता बघा, भांडवल विठ्ठल सांगितला म्हणजे भगवंताचं नाव मी घेतो, हा आपण सरळ सरळ अर्थ केला. पण इथं आता आपल्याला हे दिसतं की आपली काया हे भांडवल वापरलं, वाचा हे भांडवल वापरलं, मन हे वापरलं आणि जीव हे भांडवल वापरलं. जीवन देऊन टाकलं देवाला, मनच देऊन टाकलं देवाला, वाचा दिली, काया दिली, शरीर दिलं, अजून काय म्हणजे काय? काहीच ठेवलं नाही स्वतःकडे, काहीच ठेवलं. आपण एखाद्या संस्थेला, एखाद्या मंदिराला 10, 5, 1 लाख 2 लाख रुपये दिले, आपण छाती काढून चालतो, एवढा मोठा आकडा आमचा, एवढा आहे का कोणाचा बघा म्हणून. पण ते आपण दिलेली देणगी आपल्याजवळ असलेल्या गंगाजळीचा कितवा हिस्सा आहे बघा. बाकीचं ठेवलंय की आपल्याकडे? बाकीचं ठेवलंय आपल्याकडे. भगवंताला सर्वस्व बास, सर्वस्वासी मुकावे तेणे हरीशी जिंकावे, याचं नाही जिंकताय. रामचंद्र प्रभू वनवासातून आले होते, त्यांना राज्याभिषेक झाला होता आणि राज्याभिषेक झाल्यानंतर अयोध्येच्या राजगादीवर आलेल्या नवीन राजाला काहीतरी आहेर करावा, राज्याभिषेकाच्या निमित्तानं आलेलं निमंत्रण आहे तर काही आहेर करावा म्हणून लोक आहेर करीत होते, आपल्या आपल्या परीनं करीत होते. आणि रामचंद्र प्रभूंनी आपल्या भावांना भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण, हनुमान ह्या सगळ्यांना, विभीषण, सुग्रीव हेही होते, त्या सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की त्याची नोंद ठेवा, कोणाचं काय येईल आणि त्याच्या दुप्पट आपल्याला द्यायचं आहे त्यांना परत. अयोध्येच्या तिजोरीत काही कमी नव्हतं, शत्रुघ्नाने सगळी व्यवस्था केली होती, खूप वाढवलं होतं, त्याच्या दुप्पट आपल्याला द्यायचं. ठीक आहे, मग ते येणं सुरू झालं, नोंद सुरू झाली, अमक्याचं अमुक आलंय, अमक्याचं अमुक आलंय, अमक्याचं अमुक आलंय. शेवटी एक माणूस आला, सामान्य कपडे नेसलेला, प्रौढ वयाचा, भाविक चेहऱ्याचा एक माणूस अशा प्रकारचा आला आणि त्यांनी काही पोटली वगैरे आपलं काही रक्कम काय असेल ते दिलं त्याने आणि तो एक शब्द बोलला की हे माझं सर्वस्व आहे, हे सर्वस्व आहे. बाकीच्यांनी याच्यापेक्षा मोठ्या देणग्या दिल्या होत्या, पण त्या देणग्यापेक्षा 100 पट श्रीमंत होते ते. पण या माणसानं सांगितलं हे माझं सर्वस्व आहे, म्हणजे माझ्याकडे आता काहीच शिल्लक राहिलं नाही असं. मग त्या हनुमानजीनी कोण जे टिपणार होते त्यांनी ते घेतलं आणि टिपलं, त्याचा आकडा टिपला काय आहे तो, आणि त्याच्या खाली सांगितलं की हे त्या व्यक्तीचं सर्वस्व आहे, एवढं टिपलं. ठीक आहे. वेळ झाला बराच. रामचंद्र प्रभू म्हणाले की आत्ता परत देण्याची गोष्ट आता नको, आता उद्या आपण करूया, आता वेळ संपली, आता उद्या सगळ्यांनी यायचं म्हणे हा राजगादीचा प्रसाद घ्यायला. दुसऱ्या दिवशीची सभा सुरू झाली, लोक यायला लागले. दुसऱ्या दिवशी नुसतं लोकांना द्यायचं होतं, ते डबल 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 देत होते. आणि जेव्हा शेवटच्या या माणसाची पाळी आली, तो माणूस तिथेच होता. तर त्याला म्हणले त्याचा आकडा एक काय, मग त्याला तितकं द्यायचं नाही म्हणे, त्याचं सर्वस्व आहे.
त्यांनी सर्वच दिलंय, आता सर्वस्व दिलंय. आता सर्वस्व ज्याने दिलं त्याला सर्वस्वाच्या डबल काय देता येईल? कारण रामचंद्रांच्या जवळही सर्वस्व आहे, पण एकच सर्वस्व आहे ना. ते मोठं असेल, खूप असू द्या, मोठं असेल तर मोठं लहान काय आहे, तर सर्वस्वच आहे. तर ते डबल कसं द्यायचं, काय द्यायचं त्याला? प्रभूंना विचारलं. त्यामुळे काय करा, प्रभू सिंहासनावर उतरले. प्रभू रामचंद्र सिंहासनावर उतरले आणि त्याला, त्या माणसाला जवळ घेतलं आणि त्याला गाढ आलिंगन दिलं. गाढ आलिंगन दिलं आणि त्याने सांगितलं, माझजवळ एवढंच सर्वस्व, याच्यापेक्षा जास्त काहीच नाही माझं, काय करू आता. तो म्हणला, माझ्या सर्वस्वापेक्षा मला लाख पटीनं आता मिळालं. हे काहीच मिळायचं राहिलं नाही आता. तात्पर्य असं, सर्वस्वासी मुकावे तेणे हरीशी जिंकावे. तेव्हा तुकाराम महाराजांनी भांडवलाला विठ्ठल आहे असं जे म्हणलं ना, ते आपण एक अर्थ सांगितला की भगवंताचं नाम, विठ्ठल नाम हे भांडवल म्हणून वापरायचं आणि मग त्याची प्राप्ती करून घ्यायची त्याच्या बदल्यात. म्हणजे साध्यही तोच आणि साधनाचं भांडवलही तोच. पण आता इथे अर्थ आपल्याला आता थोडा वेगळा करायचा आहे. तोच आहेच, हा अर्थ केला म्हणजे तो बाद झाला असं समजू नका. तो अर्थ आहेच, नामस्मरण करायचं, त्याने चित्तशुद्धी व्हायची, मग भक्ती रुजायची आणि ती भक्ती केल्यावर भगवान आपला व्हायचा, साधनाने साध्य प्राप्त व्हायचं. यात काहीच अडचण नाही. परंतु एक गोष्ट अशी आहे की विठ्ठल अवघ्या भांडवल म्हणजे काय, आम्हा अवघे भांडवल एक विठ्ठल एकला. आमचं अवघं भांडवल एकच आहे आणि ते एकटा विठ्ठल आहे. काय ऐका, ही थोडीशी वकिली भाषा आहे. आमचं अवघं भांडवल एक आहे आणि ते म्हणजे एकला विठ्ठल आहे. तर आमचं भांडवल एक विठ्ठल आहे याचा अर्थ काय की विठ्ठल सोडून आमचं भांडवल नाही. विठ्ठल सोडून आमचं भांडवल नाही आणि मग विठ्ठल आमचं एकटं भांडवल आहे. एकच भांडवल आहे, विठ्ठल आहे ते नंतर. पण एक आणि एकला आहे, दोन शब्द प्रयोग जे केले ते याकरता की आमचं एक भांडवल, एकच भांडवल आहे, दुसरं आम्हाला भांडवल नाही. मग दुसरं भांडवल नाही तर दुसरं भांडवल नसतं का? काया वाचा मन हे भांडवल असतं ना. शरीर हे भांडवल आहे ना, वाणी हे भांडवल आहे. कीर्तनकार प्रवचनकार प्रवचन करतात, मग ते म्हणतात, मग दुसरे लोक काय म्हणतात त्यांना, कीर्तन प्रवचन करायला, तुमचा धंदा फार चांगला आहे बुवा, बिन भांडवली धंदा आहे, तुम्हाला काहीच नाही, आम्हाला कामाला जावं लागतं, खोरं टिकावं, ते टोपलं खांद्यावर घेऊन जावं लागतंय, पिशवी भरून जावं लागतं, तुम्हाला काहीच नाही, फेटा असतं तेवढं घेतलं की चालले. अशी चांगला धंदा आहे. न्हाव्याला लोक म्हणतात चांगला धंदा आहे तुझा बिन भांडवली, कारण दुसरीकडे दुष्काळ पडतो, याच्या पाठीत काय वाटीत पाणी सदा आमदानी म्हणे, असं लोक बोलतात, कुणाला काय काय बोलतात. याचा अर्थ असा आहे की आमचं भांडवल एक विठ्ठल आहे, म्हणजे आमचं जे भांडवल होतं ते आम्ही त्याला समर्पण करून दिलेलं आहे. म्हणून शरीर हे भांडवल आमचं आहे, पण आता आम्ही आमच्याकडे नाही ठेवलं. ते शरीर काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम करून त्याचं बाधितीनं. तर शरीर मी पांडुरंगाला समर्पण केलंय. म्हणजे काय केलं? वाणी समर्पण केली, मन समर्पण केलं आणि जीव समर्पण केला. तिने काया वाचा मनोभावे येथे जीवे वेचलो. वेचणे म्हणजे खर्च करणे, समाप्त करणे, समर्पित करणे, काही अर्थ करा. काया वाचा मन, मग काया वाचा मन तुकाराम महाराजांनी समर्पित केलं होतं. कसं केलं होतं? घरी जे वावरत नव्हते, वावरत होते, वावरत होते. पण कसं आहे, अमुक वस्तू हे माझी आहे म्हणण्यात सगळं असतं आणि माझी नाही म्हणण्यात काहीच नसतं, अशी गोष्ट. शरीर आता माझं नाही राहिलं, ही मुलगी आता माझी नाही राहिली. का? हिचं लग्न करून दिली. प्रतिगृह्यता म्हणलं, जावयानं प्रतिगृह्णाने म्हटलं,
तो प्रतिगृहित तो सुटे की प्रतिगृहिता जावाई शिरके असं म्हटलंय माऊली. पण ती नाही राहिली आपली. येते माहेरी, साडी द्यावी लागते, सगळं करते, एखादा हट्ट घेते, एखाद्या वेळेला ते 4 दिवस राहते, पाहुणचार घेऊन जाते, पण ती आपली नाही ही पक्की गाठ असते. त्याप्रमाणे शरीर माझं आहे, मन माझं आहे, ही पक्की गाठ जोपर्यंत आहे तोपर्यंत बाहेरचा परमार्थ किती करा त्यातला मुख्य भाग काही मिळणार नाही अशी गोष्ट आहे. म्हणून शरीर देवावरून ओवाळून टाकायचं आहे तर हे करावं अशी गोष्ट आहे. तेव्हा अशी गोष्ट आहे. म्हणून शरीर भाव इथे काय आहे, काया वाचा मनोभावे इथे जीवे वेचे. तर शरीर भाव, वाणीचा भाव आणि मनाचा भाव आणि जीव भाव, हे 4 गोष्टींचं समर्पण आहे. तुम्ही म्हणा भाव म्हणजे बाजार भाव काय आहे शरीराचा? नाही नाही, मी शरीर आहे हा भाव टाकून द्यायचा, शरीराला मी म्हणणं सोडून द्यायचं. मग काय म्हणायचं? हे शरीर देवाचं आहे, देवाने दिलेलं आहे, त्याच्या सेवे करताय, मी सेवे करता दिला, आता त्याचं आहे. आता काही होऊ त्याचं, पडलं झडलं, उपाशी राहिलं, जगलं, मेलं, काही झालं, पण नाही, माणसाला हे सुटत नाही, शरीर मी असं वाटतं. आणि त्यामुळे मनुष्याला शरीराचा भाव सतत राहतो. आणि तो शरीराचा भाव ब्रह्मभावाला किंवा ईश्वर भाव जो निर्माण व्हायचा आहे ना जीवाच्या ठिकाणी, जीव परमेश्वर आहे ना, मग परमेश्वर भाव निर्माण होत नाही शरीर भाव असेपर्यंत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन की एखादी व्यक्ती लाल कपडे घालून आली तर तुम्हाला काय वाटेल? ना काही नाही वाटायचं. लाल कपडे म्हणजे काय? LLB. LLB म्हणजे काय? वकील? नाही, LLB म्हणजे लाल लुगड्यावाली बाई. लाल लुगडे नेसून आली, काय काही नाही वाटायचं. कोणी हिरवा नेसते, कोणी पांढरी साडी घालते, कोणी बुट्ट्याची घालते, कोणी जरीची, कोणी सिल्कची, कोणी टेरिकॉटची, काय ज्याचं जसं असेल तसं, रंग ज्याला आवडतो तसा. लाल घालून आली, काय बिघडलं? काही नाही. लाल साडी नेसून आलेली बाई आपल्याला जर तिला पाहून काही वाटत नसेल तर तसंच एखादी व्यक्ती जर रक्तानं लाल होऊन भरून आली तर आपल्याला काय वाटेल? सगळं रक्त, डोक्यातून रक्त, इकडून रक्त, तिकडून रक्त, सगळे कपडे भरले, सगळं तोंड भरले, सगळं अंग भरले, रक्ताने बंबाळ झाली, काय वाटतं आपल्याला? काही नाही वाटत. लाल लुगडे नेसलेली बाई, लाल रक्तानं झालेली बाई जर सारखीच वाटते का? नाही. ही बघितल्यावर काही नाही वाटत नाही, ही बघितल्यावर माणसाला शॉक बसतो. काही काही माणसाला अटॅक येऊन माणूसच जातो तिथे. हे का होतं? ते हे होण्याचं कारण असतं की मनुष्याच्या मनात शरीर भाव इतका भिनलेला आहे की त्या शरीरातून अशा प्रकारचं रक्त निघलं म्हणजे मृत्यूच्या दारात आहे. आपण नसू द्या, कोणी काय असं ना, पण स्वस्थ असावं शरीर माझं, अशा प्रकारच्या भावनेतून शरीराकडे त्याच्या लाडानं आणि त्याच्या चांगल्या करणे पाहण्यानं जर जन्म गेला आपल्या, तर आपल्याऐवजी कोणालाही असं जर झालं तर माणसाला अटॅक येण्याची शक्यता असते अशी गोष्ट. तर शरीर भाव पक्का झालेला असतो. असंच वाणीचं आहे, असंच मनाचं आहे, सगळा विस्तार नाही करू शकणार मी. तर अशा प्रकारचा शरीर भाव त्यावेळेला भगवंताला समर्पण केला जातो की माझं शरीर आता तुझं आहे, काही होऊ येतात तुझ्या सेवेसाठी आहे. तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती, जै सोहम भाव प्रतीती प्रगट होय. ज्या वेळेला सोहम भाव, 6 अहम, तोच मी आहे असा भगवत भाव प्रगट होतो, ईश्वर भाव प्रगट होतो स्वतःच्या ठिकाणी, स्वतःच्या अहमच्या ठिकाणी, बरं का, बाजूला सगळीकडे ईश्वर भाव असू द्या, पण स्वतःच्या ठिकाणी जेव्हा आपण या सकट माते जाणा वेगा ज्ञानेश्वरी बोलते, तर सोहम भाव ज्या वेळेला प्रगट होतो त्यावेळेला शरीर भाव नासून जातात. शरीराचे भाव राहत नाही, विकार राहत नाही, कामक्रोध राहत नाही, काही राहत नाही, दुसऱ्याला दिसायला ते शरीर असतं. ही गोष्ट अत्यंत अंतरंग गोष्ट आहे शरीर भाव. त्याप्रमाणे तो शरीर भाव, तो मनोभाव, तो वाणीचा भाव
भगवंताला समर्पण करून टाकायचं. माझं शरीर म्हणजे तोच आहे, माझं मन म्हणजे तोच आहे, माझी वाचा म्हणजे तोच आहे. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायचे आता काम नाही, हे त्याला घ्यायचं. तुकाराम महाराजांच्या हे जे वचन आहे, काया वाचा मनोभावे इथे जीवे वेचलो, शेवटी जीव तर फारच सूक्ष्म आहे. तर अगदी हे चरण बरोबर बसेल असं ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन आहे. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अनन्ये नैव योगेन मां ध्यायन्त उपासते. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातला 6व्या क्रमांकातला श्लोक आहे, क्रमांकाचा, आणि त्याच्यावरचं हे वर्णन आहे माऊलींनी केलेलं. काय काय आत्ता म्हणलं हे बघा, ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः. माझ्या ठिकाणी सगळी कर्म संन्यस्त केली त्यानं आणि ते मत्पर झाले. कायेनं, वाचेनं आणि सर्व भावानं, बरं का. मयि सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः आणि अनन्ये नैव योगेन मां ध्यायन्त उपासते. अनन्य शरणागती म्हणजे सर्व भावानं तो मला शरण आला असं त्याचा अर्थ आहे. तर कायेनं शरीराने होणारे कर्म, वाणीनं होणारं कर्म, मनानं होणारं चिंतन, या सगळ्यांना त्याने विषय मी बनवलं. म्हणजे अवघ्या भांडवाला तिकडेही लागता येतं, विषय मी बनवलं आणि ते सगळं मला समर्पण करून दिलं. काया वाचा मनाला विषय पांडुरंगा वाचून दुसरा न ठेवणं हे पांडुरंग भांडवल वापरणं आहे. आणि काया वाचा मन हे जे भांडवल आहे, या भांडवलाचा वापर आपल्या घरच्या करता म्हणजे विषय भोगण्याकरता किंवा करण्याकरता काही करायचं नाही, ते त्याला समर्पण देऊन करून टाकायचं. म्हणजे नामाच्या आणि कार्याच्या रूपानं विठ्ठल आपल्याकडे सगळं घ्यायचा आणि काया वाचा मनाची स्वतःची स्वायत्तता काढून घेऊन ते त्याला सगळं द्यायचं. अशा दोन्ही गोष्टी युगपत एकसरे झाल्या पाहिजे. आणि ही गोष्ट अशी आहे, तर तो महात्मा काय करतो, तो भगवान म्हणतात, तो मला कायिक वाचिक मानिक सगळं त्या ठिकाणी समर्पण करतो. आधी काय करतो, तर आधी भोग मोक्ष दोन्ही त्यजिली कुळे असं म्हटलं. तर भोगही मला समर्पण करतो सगळे, आणि मोक्षाचं साधन केलं तर तो मोक्षही घेत नाही, तो मोक्षही मला समर्पण करतो अशी गोष्ट आहे. सगळं करतो. भोग मोक्ष उपायले दोन्ही मार्ग तयाची आवाहणी केली असं म्हणतो. भगवान देतात पण तो घेत नाही, ही त्याची योग्यता असते. आणि पुढं म्हणतात आणिकही जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धाव आणवती नाही. इकडं म्हणतात काया वाचा मनोभावे इथे जीवे वेचलो, स्वतःचा अनुभव सांगतात, आणि इकडे भगवान भक्त कसा असतो हे सांगतात. आणि काही जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचोनी धाव आणवती नाही. त्याचे कायिक भाव, त्याचे वाचिक भाव आणि त्याचे मानसिक भाव हे कुठे जातात, तर ते धावत जातात. पण कुठे धावत जातात, तर माझ्यापर्यंत येतात. माझ्या पलीकडे जात नाही, पण माझ्या बाजूला जात नाही, माझ्या अलीकडेही राहत नाही, माझ्यापर्यंत. कायिक भाव माझ्याकडे येतो म्हणजे काय, वाचिक भाव माझ्याकडे येतो म्हणजे काय, मानसिक भाव माझ्याकडे येतो म्हणजे काय. तर अशा प्रकारची गोष्ट आहे. तर ज्या गोष्टी करता आपण आपलं शरीर झिजवतो, त्याच्याकरता न झिजवता परमेश्वराला प्रसन्न करण्याकरता, परमेश्वराच्या प्राप्तीकरता, परमेश्वराचा अखंड संबंध जोडून ठेवण्याकरता, परमेश्वराचं अनुसंधान करण्याकरता या शरीराने सगळं कर्म करायचं आहे. वाणीनं त्याच्याचबद्दल त्यालाच कळेल असं, त्याला पटेल असं, त्याला तो प्रसन्न होईल असंच त्या ठिकाणी वाणीनं अशा प्रकारचं बोलायचं. ऐसे बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले, असं विठ्ठल डोलेल की वा ये माझं तुका आहे, ये माझे नामदेव आहे असं त्या ठिकाणी म्हणेल. आणि मनानं रात्रंदिवस विषयांचं चिंतन न करता त्याचंच करायचं आहे. अशा प्रकारचे कायिक वाचिक भाव मला मी वाचून धाव अनंतीने ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे.
भगवंताने तेच सांगितलं. मने अंगे म्हणजे काय वाचा मने सहित आणि जीवे म्हणजे याचे जीवे वेचलो तेच आहे. तर ते जीवानं विकले, मनानं विकले आणि अंगानं म्हणजे शरीरानं विकले. आणि ते दुसरं आहे तिकडं, ते उपदेश आहे. तर ते मनानं जीवानं विकलेले आहेत म्हणजे हे सगळं त्यांनी मला विकलंय. अरे मग विकलं तर व्यवहार आला ना मग आता. मग त्याच्याबद्दल काय तुम्हाला मागितलं का काही? मग त्यानं अंग विकलं म्हणजे शरीर विकलं. एखादा माणूस एक दिवस तुम्हाला कामाला असत त्याला 300-500 रुपये द्यावे लागतात का नाही? मग तो स्वतःला एक दिवस तुम्हाला विकतच असतो ना, विकलाच असतो. वस्तू विकल्यावर जसे पैसे घ्यायचे, एक दिवस गाडी भाड्याने दिल्यावर भाड्याचे पैसे घ्यायचे म्हणजे एक दिवसाकरता गाडी विकली. तसं एक दिवस कामाला गेलं की मी तुम्हाला विकलो असं होतं ना, असं होत आहे. त्याप्रमाणे कायमचंच विकायचंय, काया वाचा मन आणि जीव. बस विकले जीवे मने अंगे अशी गोष्ट आहे. तर हे विकले म्हणजे काय? तर जीवनभर भगवंताला स्वतःला विकून घेतलं. पण मग परत काय घेतलं त्याच्यावर? विकले हा शब्द येतो तेव्हा घेतले असतो, तर घेतलं ते विठ्ठल भांडवल घेतलं. आणि म्हणजे मग त्यांनी स्वतःला विकलं आणि त्यांनी मलाच विकत घेतलं परत. पांडुरंग भगवान म्हणतात त्यांनी मलाच घेतलं. बाई मी विकत घेतला श्याम, विकत घेतलं म्हणजे शरीर दिलं की परमात्मा घेता येतो, मन दिलं की परमात्मा घेता येतो, वाचा दिली की परमात्मा घेता येतो. पैसे देऊन नाही घेता येत, एखादं घर त्याच्या नावचं करून नाही घेता येत. आपलं स्वतःचं जे भांडवल आहे काया वाचा मन आणि शेवटी जीव अशी गोष्ट आहे. काया विकली म्हणजे शरीरानं सगळी सेवा त्याची केली की कधीतरी तो आपली सेवा करायला येतो, मग तो घेता येतो, विकत घेतला. मग वाणीने आपण जर सेवा केली, वाणीने आपण जर त्यांनी सेवा अशा प्रकारे त्याची सेवा केली तर तो अशा प्रकारचं आपल्या वाणीची सेवा गृहीत करतो आणि तोही आपण इकडं त्याचं नाव घेतलं तर तो तिकडं आपलं नाव घेतो. नवरा बायको जसं घेतात तसं वाणी. आणि मनाचं आपण इकडं चिंतन करायला लागलं तर तो चिंतन करायला लागतो. म्हणजे काया वाचा मनाचे भाव त्याला समर्पण करून त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या चैतन्यरूपी, त्याच्या ब्रह्मरूपी अस्तित्वाचा भाव आपल्या शरीर मनात म्हणजे आपल्या जीवाच्या ठिकाणी उद्युक्त झाला पाहिजे. ही गोष्ट देवाणघेवाणीची आहे. तर भगवान म्हणतात ऐसे काय का विकले काया वाचा मने अंगे. नाही ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे. असे जे विकले, पुढे भगवान काय बोलतात? तयाचे काय एक सांगे जे सर्व मी करी. अर्जुना त्याचं काय सांगू तुला? मी काय सांगू शकतो? त्याचं सर्व मी करतो म्हणे. सर्व मी करतो, त्याचा उद्धार करतो, त्याचा निर्वाह करतो, त्याची सेवा करतो. तो त्याची जाण्याची वेळ आल्यानंतर मी ऋणवेपण देखून तिथे जाऊन त्याला त्याचे सगळी शुद्ध वासना आपल्यात मिळवतो. त्याचं काहीच राहत नाही. अनन्यास चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते. हा जो 9व्या अध्यायातला श्लोक आहे त्याच्यावर जे मौलींचं वर्णन आहे ते वर्णन हे वर्णन लावून घ्यावं. अगदी एक लागल्यास ऐका. तयाचे सर्व मी करी, तया माझी या सायुज्याची चाड. त्या तिकडच्या ओव्या, तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पूर्वी कोड. का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. ऐसा मनी जो जो धरिती भाव, तो पुढा लागे देव. आणि दिधलयाचा निर्वाह तोही मीची करी. हा योगक्षेम आघवा तयाचा मजशी पडला पांडवा. जयाच्या सर्व भावा आश्रय योगी. आणि इकडे म्हणतात तयाचे सर्व मी करी. सर्व मी करी म्हणजे काय? त्याचा योगक्षेम करी. त्याला सायुज्य मुक्ती लागली ती देईल, त्याला प्रेम लागलं ते देईल, त्याला काही अजून लागलं ते देईल, वाटेल ते त्याला देईल. तयाचे सर्व मी करी. कोणाचे? जयाच्या सर्व भावा आश्रय होईल. सर्व भाव कोणते? कायिक मानसिक वाचिक भाव अशा प्रकारचे. आणि शेवटी तुका म्हणे जीव भाव देवा पायी काढून या काय काही न मागती, ठेवून या काही न मागती. तुकाराम महाराज एकचा एक विठ्ठल भांडवाला घेऊन म्हणजे त्याचं नाम घेत असताना काया वाचा मन आणि जीव
4 गोष्टी समर्पण अशा प्रकारचा केल्या. अहम वाचा चित्त अंग देऊन या शरणनिक म्हटल्यासारखं समर्पण केल्या आणि त्याच्याबद्दल तो परमात्मा आणिक परते नेणे दुजे, बरं का, आणिक परते नेणे दुजे तत्व बीज पाऊले. पाऊले काय आहे? मग काय? आता मनाची गोष्ट झाली, बुद्धी मनाची झाली, जीवाची गोष्ट झाली, बुद्धीची गोष्ट राहिली. बुद्धी पण समर्पण करतो. तर या 3ऱ्या चरणात बुद्धी आणि का निर्णय दुजे, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं मी काही जाणतच नाही अशी गोष्ट आहे. जाणत नाही. काय जाणतो त्याला? तो तत्व म्हणून जाणतो, तत्वाचं बीज म्हणून जाणतो. तत्वाचं बीज विठ्ठल नाम आहे. बीज मंत्र दिलेला, विठ्ठल मंत्र दिलेला सोपा. तर बीज मंत्र त्याचं जे नाम आहे ते त्या ठिकाणी जाणतो आणि सगुण रूपाची त्याची पावलं म्हणजेच त्याचं स्वरूप जाणतो. भगवंताचे पाय म्हणजे त्याचं स्वरूप आहे, भगवंताचं नाम म्हणजे त्याचं स्वरूप आहे आणि भगवत तत्व हे त्याचं स्वरूप आहे. हे सगळ्या जगात आहे. त्याच्या वाचून दुसरं काही नाही, त्याच्या वाचून मी पण कोणी नाही, मी तद्रूपच आहे. अशा प्रकारचं मी त्याला जाणतो असं सांगितलं. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे संत संगे, तुका म्हणे संत संगे येणे रंगे रंग. मला हे विठ्ठलाचं स्वरूप नुसतं विटेवरचं नाही, तर वैकुंठ कैलास सगळे 3 लोक किंवा अनंत ब्रह्मांड आणि सगळंचे सगळं त्यातलं ते स्वरूप आहे असं कळलं. त्यात मीही वेगळा नाही असं कळलं. पण माझं शरीर, माझी वाचा, माझी काया, माझी वाचा, माझं मन आणि माझा जीव याच्यामुळे मी वेगळा पडलो होतो. पण मी नाम त्याच्याकडून त्याचं नाव घेतलं आणि हळूहळू एक एक समर्पण केलं आणि मी शिल्लकच काही नाही राहिलो. जीव गेला म्हणजे मी पण गेलो, मग माझं मन गेलं म्हणजे अंतःकरण गेलं, माझी वाणी गेली म्हणजे इंद्रिय गेली आणि माझं शरीर गेलं. हे सगळं संपल्यानंतर तोच जर सगळा तोच शिल्लक राहिला हे मला सत्संगतीत कळलं. बैसता संतांची संगती कळो आले कमळापती, हे मला सत्संगीत कळलं. आणि मग मी येणे रंगे रंगलो. मग या रंगात मी रंगलो. कोणत्या रंगात? तर भक्तीच्या रंगात. भक्तीच्या रंगात केव्हा रंगता येतं? भक्तीचा रंग जर उमडला तर. अशा प्रकारचा भक्ती रंग जर निर्माण झाला तर भक्तीच्या रंगात रंगात येतं. आणि भक्ती रंग तेव्हा निर्माण होतं की आपलं काया वाचा मन जीवत्व हे आपलं न समजता हे त्याचंच समजून तद्रूप समजून याला विसरून जावं लागतं आणि मग भजन करावं लागतं तर त्याचं रंगता येतं. आणि सत्संगतीशिवाय जमत नसतं अशी गोष्ट आहे. यातल्या एकेका मुद्द्याचा विचार खूप चिंतन करण्यासारखं आहे. पण आपण जसं चाललो आहोत तसंच चालतो आहोत. त्या वेळेच्या मर्यादेत आपण इथे थांबूया. तेव्हा या सेवेचं सगळं रहस्य अशा प्रकारचं आहे की तुकाराम महाराज एवढे मोठे झाले ते कशानं झाले? तर काही मिळवून मोठे नाही झाले, ते समर्पण करून मोठे झाले. आणि हे समर्पण करणं काया वाचा मन आणि जीव या 4 गोष्टींचं आहे. आणि हे समर्पण करताना जे धैर्य लागतं, जे दातृत्व लागतं, जे देणं लागतं किंवा देण्याची जी योग्यता लागते ती योग्यता भगवंताच्या नामानं येते. भगवंताचं नाम खूप घ्यावं मग ही योग्यता येते. आणि या योग्यतेतून हे जेव्हा त्याला समर्पण केलं जातं तेव्हा परमात्मा विठ्ठल आपलाच होऊन जातो. आपलाच होऊन ऐसा मी नातो ते सामाय माझ्याची रूपी अशी गोष्ट होते. म्हणून भगवान पांडुरंगाची प्राप्ती करून घेण्यासाठी काही मिळवायचं, कोणाला मागायचं काही नाही. आपलं जे आहे ते रीतसर शास्त्रशुद्ध दृष्टीनं आणि साधन प्रणालीच्या मार्गानं शास्त्रशुद्ध दृष्टीनं संतांच्या मार्गदर्शनानं हे जर आपल्याला समर्पण करता आलं, काया वाचा मन कायिक वाचिक मानसिक भाव जर समर्पण करता आले तर विठ्ठल तळ हातावरच्या आवळ्यासारखा अशा प्रकारचा होतो, आवळ्यासारखा होतो. म्हणून आपल्याला जे प्राप्त करायचंय ते असं तळहातावरच्या आवळ्यासारखं असं फांदीवरच्या कावळ्यासारखं असून उपयोग नाही असं स्पष्ट पाहिजे. म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी काया वाचा मन आणि जीव याच्या समर्पणाचा प्रयोग तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितला, उपाय सांगितला, तो आपण त्या ठिकाणी करावा.
आणि आपल्या जीवनाचं सोनं करून आपली जीवनयात्रा सफल करावी हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे समर्पित करीत त्या ठिकाणी इथेच आपण या सेवेला विराम देऊया. धन्यवाद.